वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि आज आहे आपला ब्लॉग ॲक्च्युली आमच्या यांडेक्स आणि इंटरनॅशनल रोमिंग एक्सपिरियन्स बद्दलचा. तर यांडेक्स काय आहे? यांडेक्स बेसिकली आपल्याकडे असं ओला उबर आहे तसं त्यांच्याकडे यांडेक्स ॲप आहे, जे ऑल इन वन आहे, ज्यामध्ये तुम्ही कॅब बुक करू शकता, पार्सल्स पाठवू शकता, फूड Food डिलिव्हरी delivery मिळते करू तुम्हाला, शकता. रिझर्वेशन करू शकता रेस्टॉरंट्स आणि बरंच काही काही. आणि आय गेस बस आणि पण बघू शकतो ना राईट app राईट वरती. राईट राईट. हा म्हणजे रूट बघू शकतो. हे सगळं म्हणजे ऑल इन वन यांडेक्स गो ऍप. तर त्या ॲपच्या एक्सपिरियन्स विषयी, आणि दुसरं म्हणजे आम्ही इंटरनॅशनल रोमिंग इथून ॲक्टिवेट करून गेलो होतो एअरटेलचं. तर तो एक्सपिरियन्स आम्ही तुमच्याबरोबर शेअर करणार आहोत. तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. तर आपण स्टार्ट करूया एअरटेलच्या इंटरनॅशनल रोमिंग पासून. का केलं आम्ही रोमिंग? कारण आमची फ्लाईट लेट नाईट 1 वाजता पोहोचणार होती अलमाटीला. सो कॅब बुक करायची असणार. आम्हाला वाटलं इकडे सिम कार्ड, एवढ्या रात्री सिम कार्डचे स्टोर ओपन नसतील तर मग कसं जायचं आपण. कारण आम्ही खूप सारे ब्लॉग बघितलेले ज्याच्यामध्ये असं होतं की तिकडचे जे लोकल कॅब ड्रायव्हर्स असतात एअरपोर्टच्या बाहेर, त्यांच्याकडून बिलकुल बुक नाही करायची. खूप सारे स्कॅम्स होतात. ते लोक खूप एक्स्ट्रा चार्ज करतात, म्हणजे सांगतात एक पैसे आणि उतरताना मग चाइल्ड लॉक करतात डोर आणि उतरू नाही देत, पैसे जास्त डिमांड करतात. सो जस्ट टू बी सेफ सिक्युअर आम्हाला रात्री ट्रॅव्हल करणार होतो. आमचं हॉटेल एअरपोर्ट पासून हाफ एन आवर लांब होतं. लँग्वेज बॅरियर आहे मेन, सगळ्यात मोठी गोष्ट लँग्वेज बॅरियर आहे. एक्झॅक्टली. तर ह्या सगळ्यात न पडण्यासाठी आम्ही डिसाईड केलं, ओके ब्लॉग मध्ये सगळे सांगतात यांडेक्स गो ऍप वरूनच बुक करा, ते सेफ आहे. ओके आम्ही तेच करणार होतो. त्यासाठी म्हटलं नाही मिळालं सिम कार्ड ऑप्शन आपल्याला एअरपोर्ट वरती स्टोर ओपन, तर ऍटलीस्ट आपलं इंटरनॅशनल रोमिंग ऑन असेल आणि आपण कॅब बुक करू शकतो. तर आम्ही एअरटेलचा 899चा इंटरनॅशनल रोमिंगचा पॅक ऍक्टिव्हेट केला होता माझ्या फोनवर. आणि वी वर एक्सपेक्टिंग की उतरल्या नेटवर्क येईल, जसं लास्ट टाइम मी सिंगापूरसाठी केलं होतं. तिथे ऑफकोर्स फुल नेटवर्क होतं, काही इश्यू नाही झाला. OTP येत होते मला, ट्रान्झॅक्शनचे, क्रेडिट कार्ड पेमेंटचे सगळं. तर वी वर एक्सपेक्टिंग द सेम थिंग. आणि उतरल्यावर मला नेटवर्क आलं, बऱ्याच वेळाने आलं. ऑफकोर्स जनरली कसं फ्लाईट लँड झाल्या आपण एअरप्लेन मोडून फोन काढतो आणि बघतो नेटवर्क येतंय का. म्हणजे आम्ही बॅगेज क्लेम मध्ये आमच्या 4 बॅग आल्या पण नेटवर्क अजून आलं नव्हतं. तर मला वाटलं मे बी थोडं बाहेर पडल्यावर येईल, आणि मग आल्या 1-2 कांड्या आल्या. पण इंटरनेट कनेक्ट नाही झालं. आणि हे चैतालीने ऍक्च्युली फर्स्ट ब्लॉग आम्ही आमचा अलमाटीचा टाकला एअरपोर्टवरचा एक्सपिरियन्स. त्यामध्ये तिने मेन्शन केलंय की बी लाईन म्हणून तिकडची एक कंपनी आहे जी कॉल आणि डेटा सर्व्हिस प्रोव्हाइड करते. त्यांच्याबरोबर एअरटेलचं तिकडे टायअप आहे, पण तेही हेल्प करायला तयार नव्हते, कारण त्यांना आयडियाच नव्हती की एअरटेल म्हणून अशा कोणत्या कंपनी बरोबर त्यांचं टायअप आहे आणि रेंज काय येत. त्यांनी ऑफकोर्स मला फोन एकदा शटडाऊन करून ऑन करायला सांगितला, एअरप्लेन मोडवरून काढून एकदा बघायला सांगितलं पुन्हा एकदा. पण बेसिक स्विच ऑन स्विच ऑफ वाली हेल्प त्यांनी केली, बट बाकी काही ते जास्त करू नाही शकले. ते म्हणाले की तुम्ही आमचं सिम कार्ड घ्या. मग एक्झॅक्टली. तर मग ते झालं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला म्हणजे अशी स्लाइटली आयडिया होती की यांडेक्स गो ऍप मध्ये म्हणजे लॉग इन करायला. ओके म्हणजे आम्हाला तेव्हा तिकडे एअरपोर्टवरती आम्ही एका ड्युटी फ्री शॉप मध्ये एका लेडीची हेल्प घेतली की आमचं इंटरनेट नाहीये, ते आम्हाला कॅब बुक करायचे, काय करावं असं. सो तिने आम्हाला, आमचं नेटवर्क नव्हतं येत तर एअरपोर्टचं वायफाय कनेक्ट करून दिलं, पण ते एअरपोर्टचं वायफाय कनेक्ट व्हायला पण लोकल मोबाईल नंबर हवा होता जो आमच्याकडे नव्हता. सो तिने आम्हाला टेम्पररी कनेक्ट करून दिला. आम्ही यांडेक्स गो ऍप इन्स्टॉल केलं आणि मग तिकडे आम्ही आम्हाला रेंज आलेली ना, तर आम्ही आमचा इंडियन नंबर टाकला की आम्हाला OTP येईल. OTP काय आला नाही आम्हाला. मग तेव्हा त्या लेडीकडून कळलं की नाही, यांडेक्स गो साठी आम्हाला लोकल नंबरच लागणार आहे. तर ती आम्हाला बोलली तेव्हा की तुम्ही बाहेर जा, स्टोर्स ओपन आहेत. मग आम्ही बाहेर गेलो. आम्हाला 2 ऑप्शन्स मिळाले तिकडे. एका शॉपला खूप गर्दी होती. म्हटलं ओके झुंड में जाएंगे, सब इधर जा रहे तो हम भी इधर ही जाते. आय गेस ते बी लाईन मध्ये आपण इन्क्वायरीसाठी गेलो होतो. ओके. आणि दुसरं एक होतं, नाव आठवत नाही आता, आम्ही ब्लॉग मध्ये चेक करून सांगतो. तर नाव थोडी कॉम्प्लिकेटेड आहे हा. उच्चार करायला पण आणि समजून घ्यायला पण. सो ठीकच आहे. तिकडे 3-4 शॉप्स उभी होती, कारण आम्ही जेव्हा प्लॅनिंग करत होतो इनिशियल डेज मध्ये ही ट्रिप, तेव्हा सगळे असंच म्हणत होते की एअरपोर्टवर रात्री 12:30 तुम्हाला काही नाही मिळणार, ना करन्सी मिळेल ना तुम्हाला सिम कार्ड मिळेल. सो म्हणजे खूप लोकांनी तर म्हणजे पहाटेपर्यंत ते एअरपोर्टवर बसून राहिले होते, कारण त्यांना बाहेर पडायला ऑप्शन्स नव्हते आणि स्कॅम्सची भीती होती. लोक कशी आहेत माहित नव्हतं. म्हणून त्यामुळे आम्ही पण थोडे म्हणजे असं म्हणतात ना अलर्ट होतो. थँकफुली आम्हाला सिम कार्ड मिळालं तिकडे. आम्ही लगेच सिम कार्ड आणि म्हणजे विकत घेतलं तिकडचा बेटर प्लॅन आणि बघितला जो आम्हाला, म्हणजे जे आम्ही जेवढे इथे पे केलेले एअरटेल रोमिंग साठी अराउंड तेवढेच आम्ही तिकडे पे केले. ठीक आहे, एअरटेल रोमिंग फुकट गेलं, बट इट्स ओके एक्सपिरियन्सेस.
तर तिकडे आम्ही सिम कार्ड घेतलं. बाजूला करन्सीसाठी पण स्टोर ओपन होतं करन्सी कन्वर्ट करायला, पण आम्ही डॉलर्स घेऊन गेलेलो. हा, ही एक महत्वाची गोष्ट. तुम्हाला कझाकस्तानला जायचं असेल इंडियामधून तर इंडियामध्ये टेंगे नाही मिळत. तुम्हाला USD, कॅनेडियन डॉलर्स, युरो आणि GBP या 4 गोष्टीच घेऊन जायला लागणार, कारण कझाकस्तानमध्ये या 4 शिवाय तुम्हाला दुसरं काही देत नाही कोणी. आम्ही SGD कॅरी करत होतो, सिंगापूर डॉलर्स, पण तिथे ते एक्सचेंजच होत नाही. तर हा ऍक्च्युली खूप मोठा प्रॉब्लेम आहे. प्रिफर करा की USD तुम्ही USD आणि युरो घेऊन जाताय, कारण त्याचा रेट पण बेटर मिळेल Yes, तुम्हाला आणि तिकडे. ऍक्च्युली USD पेक्षा आम्ही तिकडे नोटीस केलं की युरोला जास्त चांगला रेट मिळतोय. सो युरो कॅरी करत असाल तरी ठीकच आहे, पण या 2 करन्सीपैकी एक करन्सी कॅरी करा. आणि आम्ही टोटल साधारण, कारण आम्ही कार्ड वापरणार होतो, तर आम्ही 200 का 250 डॉलर्स कॅरी केले होते. त्यापैकी पण आम्ही सर्टन डॉलर्सच कन्वर्ट केले, ते आम्ही ऑफकोर्स तुम्हाला नंतर नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगूच. पण सध्या आपण यांडेक्सच्या एक्सपिरियन्स बद्दल बोलूया. आम्ही कॅब बुक केली आणि आम्ही करन्सी कन्वर्ट नाही केली, कारण आम्ही डिसाईड केलं आम्ही आमचं क्रेडिट कार्डचं इंटरनॅशनल यूज साठी एक लिमिट Limit सेट केलं. करून आम्ही निघालो होतो. सो आम्ही तिथेच डिसाईड केलं की आम्ही क्रेडिट कार्डनेच पे करा, मॅक्सिमम स्पेंड क्रेडिट कार्डवर करूया, हातातली कॅश कशाला खर्च आणि हे पण एक करायची. रेकमेंडेशन आम्हाला मिळालं होतं ब्लॉग थ्रू किंवा जी लोक रेग्युलर ट्रॅव्हल करतात ते आमच्या ओळखीचे आहेत त्यांच्याकडून, की स्पेशली तुम्ही कॅब जेव्हा बुक करता बाहेर इंडियाच्या, तेव्हा कार्ड डिटेल्स टाकलेले नेहमी सेफ आहेत, बेटर आहेत दॅन तुम्ही कॅशवर ट्रॅव्हल करताय. कारण हा एक्सपिरियन्स आम्हाला पण आला. चैताली ऑफकोर्स पुढे त्याबद्दल बोलेलच, यांडेक्स बद्दल. तर ट्राय करा की आम्ही पण बाकी कंट्रीजमध्ये जेव्हा ग्रॅब वापरलं, ऑफकोर्स ग्रॅब खूप जास्त Easy वाईडली होतं. यूज होतं, इझी आहे. लोक पण कम्पॅरेटिव्हली ड्रायव्हर्स जे आम्हाला मिळाले ते खूप चांगले होते, त्यांनी असं काही केलं नाही, पण यांडेक्सच्या तो एक्सपिरियन्स आम्हाला आला होता. सो आम्ही कार्ड इन्सर्ट केलं, कार्ड डिटेल्स त्यामध्ये टाकल्या म्हणजे ॲपमध्ये. आमच्या कॅबसाठी आमचा प्रेफरन्स हाच होता की आम्ही क्रेडिट कार्ड बुक करणं. जसं की आम्ही फर्स्ट आमची जी एअरपोर्टची Cab. राईड बुक केली, कॅबमध्ये बसलो, ड्रायव्हर वॉज नाईस. तो बेसिकली बोलायचा आमच्याशी प्रयत्न करत होता, पण अगेन लँग्वेज बॅरियर होतं, त्यामुळे तो मिनिमम इंग्लिश बोलतोय, आम्हाला रशियन कळत नाही, कन्वर्ट करून आणि बोलतोय असं. सो बोलाबोली चालू असताना त्यांनी गपचूप कॅशमध्ये कन्वर्ट केलं राईड. तर आपल्याकडे payment हे ओला उबरमध्ये नाही करता येत. ड्रायव्हरला किंवा आपल्याला हा ऑप्शनच नाहीये की तुम्ही पेमेंट मेथड चेंज करू शकता एक्झॅक्टली. एकदा तुम्ही सिलेक्ट केल्यावर. तो तिकडे आहे, हा, बट थँकफुली हातामध्ये माझा फोन जो ज्याच्याने मी पे करणार होती तो माझ्या हातातच होता, कारण ऑफकोर्स शक्की इंसान, मी रूट तो नेतोय, पण मी बघणार की मी एअरपोर्ट पासून मला जो रूट मिळालाय त्याच रूटने मी हॉटेलवर जाते. पण ऑफकोर्स रात्रीचे 2, 2:15 झालेले. सो मी ते मॅपमध्ये चेक करत होते, तर मला इमिजिएट नोटिफिकेशन आलं आणि ऑप्शन पण आला तिकडे की इफ यू वॉन्ट टू चेंज टू क्रेडिट कार्ड पेमेंट अगेन डू दॅट. आम्ही इमिजिएटली स्विच केलं, कारण राईड जर एंड झाली असती तर मग माझे तो ऑप्शन नसता आणि आमच्याकडे कॅशच नव्हती. आणि अजून एक सरप्राइझिंग गोष्ट अशी की इथे मिड राईड मध्येच तुमचे पैसे डेबिट होतात कार्डमधून. सो तेही एक आमच्यासाठी एकदम शॉकिंग होतं की आम्ही ऑलरेडी हाफ वे आलेलो आहोत, हाफ वे जायचंय, रात्रीचे 2-2:30 वाजलेत आणि पैसे डेबिट झालेत, आणि त्याने ऑलरेडी एकदा आधी कॅशवर स्विच करून ठेवलं होतं. तर ऑफकोर्स आम्ही ते स्विच बॅक केलं होतं क्रेडिट कार्डवर, पण आम्हाला कॉन्स्टंटली भीती होती जोपर्यंत आम्ही हॉटेलमध्ये उतरत नाही तोपर्यंत की ह्याने आपल्याला मध्ये उतरवलं तर, आणि परत आमच्याकडे कॅश डिमांड केली तर, कारण त्याला आम्हाला पैसे नाही मिळाले, जे आपले ओला उबरवाले पण कधी कधी करतात इथे. तर ती एक भीती होती, पण फॉर्च्युनेटली असं काही नाही झालं. त्याने हॉटेलमध्ये आम्हाला उतरवलं, आम्हाला सामान उतरवायला हेल्प केली आणि काही नाही बोलला तो, काही न बोलता निघून गेला. सो आम्हीच त्याला विचारलं यू गॉट द मनी, येस येस असं करून मग तो गेला. त्याच्यावर बरंचसं काम याच्यावरच होतं तिकडे, कारण दोघांना एकमेकांची लँग्वेज येत नाही. तर असा यांडेक्स गोचा एक्सपिरियन्स होता आमचा. आणि मस्त मस्त गाड्या आहेत आता. हा, म्हणजे आम्हाला एअरपोर्टला ड्रॉप करण्यासाठी कोणती गाडी आली होती, टोयोटाची कॅमरे आली होती. हो, म्हणजे इथे ज्या गाडीची कॉस्ट 60-65 लाख रुपये, ती गाडी तिकडे आपल्याला ॲज अ कॅब यांडेक्सला येते. यांडेक्सला येते. तर नशिबाने आम्हाला कॅमेरेमध्ये बसायला मिळालं त्या दिवशी. तर ओव्हरऑल या व्हिडिओचं आपण समअप जर केलं तर पहिली गोष्ट म्हणजे इंटरनॅशनल रोमिंग सगळीकडे काम करेल असं नाही, स्पेशली अशा कंट्रीजमध्ये ज्या अजून तेवढ्या टुरिस्ट नाही झाल्यात. तर हा एक बॅकअप म्हणून नक्की घ्या, पण पूर्णपणे अवलंबून नका राहू त्याच्यावर, कारण खूप साऱ्या कंट्रीजमध्ये त्यांचे लोकल नंबर लागतात तुम्हाला एअरपोर्टचा वायफाय कनेक्ट करण्यासाठी किंवा लोकल ॲप
डाउनलोड करण्यासाठी. करण्यासाठी. डाउनलोड करण्यासाठी नाही म्हणणार, युज लॉग इन करण्यासाठी. करण्यासाठी. कारण तुम्हाला ओटीपी येऊन पण ते ऍप ऍक्सेप्ट करत नाहीत की तुम्ही +91 वाला इंडियन नंबर वापरताय. असं तर मी तुम्ही आता हल्ली कझाकस्तानला जाताय तर तुमच्याकडे Yandex Go ऍप हवं. 2G's हवं. 2G's इज देअर लोकल मॅप. तिकडे गुगल मॅप्स किंवा ऍपल मॅप्स चालतात पण रिलायबल नाहीये. असं सगळे म्हणतात, पण आम्ही 2G चा एका फोनमध्ये ऑन ठेवायचो, एकामध्ये गुगल मॅप ऑन ठेवायचो. तर म्हणजे जे लोकल अलमाटी मधले जे स्पॉट आहेत ना, तिकडे हा. पोहोचायला आम्हाला तो इझी पडलं. कारण 2Gचं थोडं नेव्हिगेशन ना थोडंसं वेगळं होतं, आम्हाला कळत नव्हतं राईट घे, लेफ्ट घे, युटर्न घे असं. सो त्यामुळे मी एका फोनमध्ये गुगल मॅप्सच बघत होती. सो तुम्ही अराउंड अलमाटी फिरत असाल, इट्स फाईन. आउट ऑफ अलमाटी जर जायचं असेल बिग लांब जायचं असेल कुठे तर 2G's ऍपच प्रिफर करा. सो बेसिकली आपल्याला 2G's ऍप हवं, Yandex Go हवं, कॅल्क्युलेटर मध्ये कन्व्हर्टर ऑप्शन असला, गुगल ट्रान्सलेट हवं. गुगल ट्रान्सलेटर मध्ये कझाक आणि रशियन लँग्वेज तुम्ही Download. डाउनलोड केलेली हवी. सो म्हणजे नेटवर्क जरी नसेल तरी तुम्ही तरी use तुम्हाला करू यूज शकता. होऊ शकतो त्या लँग्वेजचा. सो हे 5 बेसिक ऍप आहेत, हे हवेच हवे. आणि मग तुम्ही नंतर ज्या कंपनीचं सिम घ्याल त्या कंपनीचा ऍप जर तुम्ही खूप दिवस राहत असाल तुम्हाला डेटा टॉपअप वगैरे Top up करण्यासाठी. साठी. आमच्यासाठी 5 दिवसाचा डेटा इनफ होता, सो आम्ही ते नाही केलं. पण मोर दॅन 7 डेज साठी काही वेगळे प्लॅन्स आहेत तर तुम्ही ऑफकोर्स तेही करू ते शकता. ऍप तर असा आहे आपला Yandex आणि इंटरनॅशनल रोमिंगचा एक्सपिरियन्स आमचा कझाकस्तानमधला. आणि असेच पुढे अजून ब्लॉग्स येत राहतील कझाकस्तान, अलमाटी आणि बाकी डेस्टिनेशन जे आम्ही फिरलोय त्याबद्दलचे. सो Stay tuned. आणि भेटूया नेक्स्ट मध्ये. येस.